रिपोर्ट जो आहे शेतकऱ्यांची व्यथा किंवा शेतकऱ्यांची मुलं आपल्या व्यथा मांडतायत अशा पद्धतीचा खरं तर हा रिपोर्ट आहे. आणि या रिपोर्टमध्ये एमपीएससी यूपीएससीचा कुठलाही संदर्भ नाहीये, पण ती मुलं व्यथा मांडतात की आम्ही एक वेळेला जेवतो, मग घरच्यांचा फोन आला तर आम्ही कशा पद्धतीने घरच्यांना उत्तर देतो. आणि अतिशय हृदयद्रावक असं खरं तर तो रिपोर्ट आहे. आपण मॅक्स महाराष्ट्रवरही तो पब्लिश केलेला होता. पण सगळ्या माध्यमांमध्ये अशा पद्धतीचे जेव्हा रिपोर्ट्स आले त्यानंतर ज्या पद्धतीनं सोशल मीडियावर असंवेदनशीलपणे ह्या पद्धतीच्या कमेंट केल्या गेल्या, त्याच्यामुळे एक प्रश्न पडलाय की आपली असंवेदनशीलता वाढत चाललेली आहे की हे सोशल मीडियाचं लोन आहे. ह्या सगळ्यातनं माणूस खरंच असंवेदनशील होतोय का? म्हणजे ज्याचा राजकारणाशी काहीही संबंध नाही, जो माणूस राजकारणाचं काहीही बोलत नाही, कॉन्टेक्स्ट कुठलाही नाहीये, पण ते सगळं पुन्हा राजकारणावर आणि पुन्हा त्या मुलांच्या डिग्निटीवर प्रश्न खरं तर उपस्थित केलेला आहे. तुषार सर, मी थेट तुमच्याकडे येते आणि मग मुक्ता मी तुमच्याकडे येते की इतका सायबर स्पेस जो आहे किंवा सोशल मीडिया जो आहे तो असंवेदनशील होतोय का? तुषार सर. मेन रिझन याचं असं आहे की सायबर स्पेस आणि सोशल मीडिया आहे, त्याच्यात माणूस आपली आयडेंटिटी लपवून ठेवू शकतो, फॉल्स आयडेंटिटी क्रिएट करू शकतो, ज्याला सायबर आयडेंटिटी म्हणतात. आणि म्हणून जे एनॉनिमिटी भेटते त्याच्या मागेची, त्याच्यामुळे त्यांच्यातले जो एक विक्षिप्तपणा आहे त्याला एक मोकळी स्पेस भेटते आणि सगळ्याच गोष्टींना ची टीका करायची, कोणती एक वस्तू पकडून त्याच वरती कोणी एक व्यक्तीला त्याच्या ओपिनियनसाठी अटॅक करणं, हे सगळं त्यांना असं वाटतं की हे आम्ही एक एनॉनिमिटीच्या शील्डच्या मागे राहून हे सगळं करू शकू आणि आम्ही सेफ राहू. आणि मग जर कधी त्यांच्यावर टीका झाली किंवा त्यांच्यावर कारवाई झाली तर ते कॉन्स्टिट्यूशनल फ्रीडम ऑफ ओपिनियन चा सहारा घेतात. पण हे सगळे डिफेमर्स आहेत, ते ट्रोल्स म्हणून त्यांना एक प्रकारे एक प्रेस्टीज भेटतं. पण ऍक्च्युली ते पूर्वी जेव्हा आपण रिअल वर्ल्ड मध्येच राहायचो तेव्हा एक टर्म असायचा की नाक्यावर बसलेला मवाली, तो लोकांची टिंगल करायच्या, शिव्या द्यायचा, हे सगळे सायबर मवालीज आहेत. ते सायबर एनॉनिमिटीवर बसून हे गोष्टी करत राहतात, शिव्या देत राहतात आणि त्यांना असं वाटतं की कोणी काय करणार नाही. मग कधी कोणी जर एक आलं, ते मवाल्यांबरोबर पण तसंच व्हायचं की कोणी येऊन वैतागल्यावर एका झापट मारून द्यायचे, तर मग ते सांगायचे अरे आम्ही तर फक्त बोललो होतो, आम्हाला तुम्ही हिंसा का करता म्हणून. हे दिस इज दी ऑल्टरनेटिव्ह. हे सायबर स्पेसनी हे एक त्यांना धाडस दिलंय की तुम्ही काहीही करू शकता, इथे तुम्हाला कोणी येऊन तमाशा मारू शकत नाही, हे तुम्हाला सेफ्टी आहे.